तर पुढचा क्वेश्चन आहे इंटिग्रेशन ऑफ 1 दोन रूट आहेत, दोन रूटच्या मध्ये प्लस आहे. पहिल्या रूट मध्ये 1 - 2x आहे, दुसऱ्या रूट मध्ये 3 - 2x आहे. तर याचं इंटिग्रेट करायचं आहे. इथं बघा डिनॉमिनेटरला प्लस आहे आणि दोन ठिकाणी रूट आहे. तर रूट घालण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, स्क्वेअर करायला पाहिजे. स्क्वेअर करण्यासाठी टेक्निक काय, तर आपल्याला इथं बघा इथं थोडंसं हा यूज करायचा काय, a² - b² = a - b. ठीक आहे, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b याचा यूज करायचा आहे. आता हे a - b a + b कसं करणार, तर बघा इथे मी काय करतो, मी तर करतो रॅशनलायझिंग. ठीक आहे, रॅशनलायझिंग म्हणजेच काय बघा, काय होणार बघा, हे I = ओरिजिनल काय आहे क्वेश्चन, ओरिजिनल क्वेश्चन असा आहे, हे 1 - 2x हे प्लस इथं काय आहे 3 - 2x. ठीक आहे, रॅशनलाइज करताना बघा लक्ष द्या, डिनॉमिनेटर काय आहे हाय, याच्यामध्ये कुठला साइन आहे, मेन प्लस आहे. ह्याचा कॉन्जुगेट कुठला असणार, प्लसच्या ऐवजी मायनस, तो इथं लिहून टाकायचा. कुठला आहे बघा तो 1 - 2x. ठीक आहे, इथे येणार मायनस. ठीक आहे, पण आपण नुसतं असं करून सोडून देऊ शकत नाही. का, तर हे इम्बॅलन्स झालं किंवा ओरिजिनल फॉर्म क्वेश्चनचा चेंज झाला. मग ह्याला बॅलन्स करण्यासाठी काय करायला पाहिजे, हा रेड कलरचा इम्पॅक्ट घालण्यासाठी मी काय करतो, हे असं लिहितो 1 - 2x मायनस हे 3 - 2x. बघा ह्याला हे गेलं, पण घालण्यासाठी घेतलं नाही आपण. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हा फॉर्मॅट आणायचा आहे. आता ऑलरेडी आलेला आहे बघा, इथं a - b असेल आणि a + b असेल, मध्ये इंटू असेल, तर आपण a² b² करू शकतो. आता a आणि b कोण आहे बघा, इथं a आणि b इथं आहे बघा, लक्ष द्या, हा a आहे, हा a आहे, हा b आहे, हा b आहे, यांच्यामध्ये मायनस आहे, यांच्यामध्ये प्लस आहे, हे ब्रॅकेट आहे, हा पण ब्रॅकेट. ठीक आहे, दोघांच्यामध्ये इंटू, म्हणजे हे एक्सपान्शन मला रेड कलर अंडरलाईन केलेलं एक्झॅक्ट वालं एक्सपान्शन दिसाले. म्हणजे काय करणार, मी दोन्हीपैकी एक a उचलणार स्क्वेअर करणार, दोन्हीपैकी b उचलणार स्क्वेअर करणार, दोघांच्यामध्ये कंपल्सरी मायनस. ठीक आहे, मग करतो बघा, इथं काय उत्तर, इथं आन्सर काय येणार बघा, I = इंटिग्रेशन हे 1 इंटू न्यूमरेटर बघा, 1 इंटू हा ब्रॅकेट पूर्ण सगळा ऍज इट इज, म्हणजे काय झाले 1 - 2x मायनस √3 - 2x अपॉन. ठीक आहे, अपॉनला बघा काय येणार, तर इथं a कोण आहे, 1 - 2x अंडररूट मध्ये, म्हणजे त्याचा काय करणार, ऍक्च्युअली ऍड करता आला असतं पण सगळ्यांना समजायला पाहिजे. ठीक आहे, मी काय करतो बघा, √1 - 2x याचा स्क्वेअर. पुढं काय आहे, पुढं आहे a² नंतर b². b कोण आहे बघा, यातला ब्लॅक कलर मध्ये खाली नोटेशन केले आहे बघा, मी त्याला काय, याच्यामध्ये मायनस आणि दुसऱ्यामध्ये परत अंडररूट कोण आहे, b कोण आहे 3 - 2x. त्यांना नाही समजलं त्यांनी हा डिनॉमिनेटर आहे हा इथं मॅच करा. ठीक आहे, ठीक, पुढे आता हे काय झालं dx. पुढची स्टेप बघा, I = इंटिग्रेशन, वरती कोण आहे 1 - 2x मायनस 3 - 2x, खाली काय येणार याचा स्क्वेअर आणि हे अंडरूट आणि हे स्क्वेअर गेलं, काय राहिलं 1 - 2x. हे मायनस आहे, आता हे मायनस आहे, आतले साईन चेंज होणार. इथं पण बघा 2 ला हा अंडरूट गेलं, कारण हे 1/2 असते, 1/2 इंटू 2 2 ला 2 गेलं. आता हे 3 प्लस आहे, हे मायनस आत गेल्यावर -3 होणार, हे मायनस आत गेल्यावर आतला मायनस प्लस होणार. ठीक आहे, हे झालं dx. ठीक, आता पुढची स्टेप काय म्हणते बघा, आता अजून एक स्टेप बसली असते. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. I = बघा इथं मी काय करतो, वरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर असंच ठेवतो, 1 - 2x इथं आहे मायनस, इथं आहे 3 - 2x. अपॉनला बघा, अपॉनला काय होते, तर हे 2x गेलं मायनस प्लस 2x गेलं, काय राहिलं -2 राहिलं. जर का हे -2 समजा मी ह्या पूर्ण ब्रॅकेटला 1 न मल्टिप्लाय केलं, काय बिघडणार आहे ना, हे 1 आपण -2 मी बाहेर काढलं तर येस दॅट्स इट, आणि हे मायनस वरती दिलं तर 1 ला ओके, जे इंटिग्रेशन असं झालं. आणि आज काय करतो बघा, मी आता आज काय करतो बघा, लागलीच मी 1 - 2x ला कसं लिहितो बघा, मी असं लिहितो 1 - 2x⁻1/2. ठीक आहे, आणि मायनस याला पण तसंच करतो 3 - 2x⁻1/2, आणि या सगळ्याला मिळून काय आहे dx आहे. जर का असं असेल तर मी कसं लिहू शकतो, अजून हे -1/2 प्रत्येक ठिकाणी घेऊन जाऊ शकतोय, म्हणजे कसं होणार आहे -1/2 इथं आलं, -1/2 इथं आलं, दोघांच्या मध्ये काय आहे, दोघांच्या मध्ये मायनस आहे, म्हणजे हे मायनस काय होणार प्लस होणार आहे. दॅट्स इट. इथं मी इंटिग्रेशन घेऊन गेलो, इथं पण इंटिग्रेशन घेऊन गेलो, इंटिग्रेशन आलं की इथं dx आलं, इथं पण dx आलं. आता राहिलं काय बघा, मधली टर्म 1 - 2x⁻2 हे 1/2, आणि इथं काय राहिलं 3 - 2x⁻1/2. आता इंटिग्रेशन करायचं आहे, कुठला फॉर्म्युला वापरणार, तिथं फॉर्म्युला बघा, लक्षात ठेवा. मी इथं हवं तर एक स्टेप बघा, इथं थोडस
चेक करा. इथं ना मी काही फॉर्म्युले सांगतो, ज्यांना फॉर्म्युले येत नसतील त्यांनी काय काळजी करू नका. फॉर्म्युला फक्त कसा इम्प्लिमेंट झालाय याचा फक्त बारीक विचार करा आणि तो फक्त मॅच करून अप्लाय करायचा प्रयत्न करा क्वेश्चन मध्ये. कुठं आले, कसं आले, एक्सच्या ठिकाणी कोण आहे वगैरे सगळं बघा. ठीक आहे. फॉर्म्युला बघा काय आहे. तर फॉर्म्युला हे एक्स रेस टू एन असेल तर कसं लिहितो आपण, एक्स रेस टू एन प्लस वन आणि अपॉन एन प्लस वन ऍज इट इज, आणि ह्याला फक्त मल्टिप्लाय करतोय आपण डी बाय डी एक्स ऑफ जो कोण बेस आहे. हा कोण बेस आहे, हा बेस. आता मला सांगा इथं बेस कुठले आहेत, एन कोण आहेत, एन हे एन आहेत, समजते. हे पण एन आहे आणि हा पण एन आहे. बेस कुठले आहेत, बेस एनच्या खालचे बेस. एनच्या खालचे बेस कुठले आहेत, 1 मायनस 2x. म्हणजे मला इथं हे जे अंडरलाईन केलं ना, इथं ह्याचा एकदा डाव्या साईडला एकदा डी बाय डी एक्स काढायला पाहिजे, डिवाइड करून इथं डिवाइड करायला पाहिजे, आणि इथं पण हा बेस आहे, त्या बेसचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे. ठीक आहे. आता पुढची स्टेप बघा. ठीक, पुढची स्टेप बघा, ह्याच्या पुढची स्टेप हा, ह्याच्या पुढची स्टेप काय होणार बघा. आता हे समजलं मला की हा फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा आहे. बघा इथं मायनस आय इज इक्वल टू, इथं मी -1/2 इथं असंच ठेवले. हा, याचं काय होणार बघा, हे अंडरलाईन केलं, हे रेड कलरचं अंडरलाईन, हे ह्याचं काय होणार बघा, एक्स रेस टू एन चं एक्स रेस टू एन प्लस वन. एक्सला एक्स होणार, एक्स कोण आहे, 1 मायनस 2x बेस आहे, तो तसाच लिहून टाका. काय होणार तो 1 मायनस 2x अपॉन. ठीक आहे. हा, अपॉन नाही, याच्या डोक्यावरती काय येणार बघा, याच्या डोक्यावरती जरा परत काढतो, हे येणार इथं 1 मायनस 2x. याच्या डोक्यावरती काय येणार, जो एन आहे तो पुढे घ्या, एन कोण आहे 1/2, n/2 पुढे घेतला, त्यात प्लस कंपल्सरी करा, आणि जे काय नवीन तयार झालं डोक्यावरती 1/2 प्लस 1 ते इथं खाली 1/2 प्लस 1 करून टाका. आणि मी तुम्हाला सांगितलं वरती बघा इथं फॉर्म्युल्यामध्ये रेड कलरचा पार्ट, तो रेड कलरचा पार्ट ऍड करूया आपण. इथं कसं करणार बघा, जरासा फॉर्म्युला मॅच करा. एनच्या खाली जो एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह रेड मध्ये आहे. तिथं एन कोण आहे 1/2, 1/2 च्या खाली कोण आहे 1 मायनस 2x. म्हणजे इथं मला काय करायला पाहिजे, डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस 2x. दॅट्स इट. हे फक्त ऍडिशनल स्टेप होती, कारण कसं आहे फॉर्म्युल्यामध्ये आपण एक्स बघितलं असेल, त्यामुळे आपल्याला बाकीच्या एक्सच्या ठिकाणी दुसरं कोण आले ते पण विसरून जातोय, त्यामुळे चुकते आन्सर. ठीक आहे. हे प्रॉपर रेड कलरचा मार्क फॉर्म्युला वगैरे मॅच करा. सेम पुढे काय करणार, सेम. आता हे बघा, हे मायनस आणि हे मायनस काय असणार, प्लस होणार, आणि कोण आहे इथं 1/2. ठीक आहे. आता इथं काय राहिलं बघा, 3 मायनस 2x. बघा एक्सला एक्स घेतला, एन ची पॉवर n प्लस 1 वरती बघा, रेड इथं बघा. ठीक आहे. तिथे बघा 3 मायनस 2x, 3 मायनस 2x घेतला, पॉवर काय 1/2 आहे, 1/2 ऍज इट इज आणि प्लस 1 करायचं, आणि पॉवर मध्ये कोण जे आले तिथं लिहून टाकायचं, कोण आहे 1/2 प्लस 1, आणि इथं मल्टिप्लाय करणार. मी परत मागासारखं ज्या पॉवरला आपण कन्सिडर केले, म्हणजे ज्या एनला आपण कन्सिडर केले त्या एनच्या खाली कोण आहे, तर त्याच्या एनच्या खाली आहे, त्या एनच्या खाली आहे 3 मायनस 2x. त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा. दॅट्स इट. पुढे जावा. आता आय इज इक्वल टू, हे काय झालं, तिथं बघा थोडंसं सिम्प्लिफाय करतो, आणि एक स्टेप करतो. 1/2 इथे लिहितो मी 1 मायनस 2x रेस टू 3/2. कारण बघा 2 1 2, 2 प्लस 1 3, 3/2. ठीक आहे. वरती पॉवर मध्ये एलसीएम किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, नो प्रॉब्लेम. खाली बघा, जर का वरती 3/2 असेल इथं पण काय येणार 3/2 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1चा, याचा डेरिव्हेटिव्ह याचा 1चा काय असते 0, तेव्हा कन्सिडर करायची गरज नाही. -2 साईडला ठेवा, -2 साईडला ठेवलं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय करा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते, एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1 इंटू -2. ओके, दॅट्स इट. हे प्लस इथं काय 1/2. इथं बघा थोडंसं लक्ष द्या, इथे येणार 3 मायनस 2x. याची पॉवर काय झाली बघा 3/2, आणि ही जी पॉवर आहे ती खाली 3/2 ऍज इट इज. ठीक आहे. ह्याला मल्टिप्लाय काय करणार 3चा डेरिव्हेटिव्ह का असेल 0, कन्सिडर करायची गरज नाही. इथं बघा ह्याचा डेरिव्हेटिव्ह -2 साईडला ठेवा, -2 साईडला ठेवला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, त्याला मल्टिप्लाय करा, -2 इंटू 1 -2. दॅट्स इट. हे 2 ला 2 गेलं, हे 2 ला 2 गेलं, परत ह्या मायनसमुळे काय झालं, या मायनसमुळे हे मधलं साईन मायनस झालं. इथलं काय बघा, हे मायनस, लक्ष द्या मी रेड कलर मध्ये मार्क करून दाखवतो. ठीक आहे. कुठले चेंज बघा, हे बघा इथलं मायनस आणि इथलं मायनस काय झालं पॉझिटिव्ह झालं, आणि इथलं मायनस आणि इथलं प्लस काय होणार, हे निगेटिव्ह होणार. दॅट्स इट. पुढची स्टेप काय, पुढची स्टेप अशी येणार, आय इज इक्वल टू, हे मायनस मायनस प्लस झालं 1/2. ठीक आहे. आता हे 1/2 म्हणण्यापेक्षा बघा इथे एक नंबर आहे 3, हे सगळे गेले खालचं, 3 इंटू 2 6 होणार. ठीक आहे. हे 6 होणार, राहिलं काय 1 मायनस 2x रेस टू 3/2, आणि ह्या प्लस मायनस मध्ये रेड कलरच्या पुढच्या या प्लस मायनस मध्ये हे मायनस झालं. ठीक आहे. आणि इथं पण काय झालं 3 झाला, 3 2 जर परत अगेन 1/6. जे काय राहिलं बघा 3 मायनस 2x बरोबर आहे 1
3 मायनस 2x रेस टू 3/2. ठीक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन काढलाय त्या सगळ्या ठिकाणी प्लस सी काढायचं राहिले बघा. प्लस सी, इथं प्लस सी, इथं प्लस सी. ठीक आहे. त्याला मार्क जातील बोर्डला, पण आपल्याला हे JW ला फक्त माहित पाहिजे की प्लस सी असते. ठीक आहे. शेवटची स्टेप काय झाली बघा. शेवटची स्टेप आपली झाली ती म्हणजे हा पार्ट रॅशनलाइज आहे, तर असा टाईप चेंज आहे. काय होणार बघा शेवटची स्टेप होणार I इज इक्वल टू हे 1/6 तुम्ही कॉमन घेऊ शकता का? येस घेऊ शकते. 1/6 कॉमन घेतलं. काय राहिलं आत? इथलं 1/6 गेलं आणि इथलं 1/6 गेलं. म्हणजे काय राहिलं बघा आत? 1 मायनस 2x रेस टू 3/2 आणि इथं काय मायनस 3 मायनस 2x रेस टू 3/2. ठीक आहे. आणि सगळ्यात बाहेर प्लस सी. हे आपलं फायनल आन्सर.